नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बनवत आहोत तांदळाची खीर। या खिरीमध्ये तुम्ही म्हणाल खूपच छान दिसते, तर आहेच आहे। अगदी घट्ट एकसारखी अशी ही खीर बनवायला अगदी सोपी आहे। इथे कोणत्याही प्रकारचे आपण दूध आटवून घेतलेले नाही। मस्त आणि साधी सिंपल अशी ही रेसिपी आहे आणि खायला तर एकदम चविष्ट। चला, या रेसिपीमध्ये मी गाईचं दूध वापरलेलं आहे। बरेच जण इथे म्हणजे फुल क्रीम दूध वापरतात, पण मी इथे गाईच्या दुधापासूनच बनवलेली आहे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आता आपल्याला काय करायचे आहे, मी इथे 2 टेबलस्पून इथे मी बारीक तुकडा तांदूळ आहे, हा बासमती तांदूळ आहे, मोगरा बासमती तो घेतलेला आहे आणि 4 ते 5 काजू घेतलेत। हे 2 पाण्याने मस्त धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ स्वच्छ निघाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिट फक्त आपल्याला हे पाण्यामध्ये असेच ठेवून द्यायचे आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला हे थोडा वेळ भिजवून ठेवायचं आहे। आता आपला तांदूळ भिजतो आहे, तोपर्यंत आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण 1 टीस्पून तूप घालून घेऊया। आता मी इथे सुक्या मेव्याचे काप करून घेतलेले आहेत। यामध्ये थोडे सुके खोबरे आहेत, चारोळी आहेत, मनुके आहेत, काजू आहेत आणि बदाम आहेत। मी असे अंदाजानुसारच घेतलेले आहेत, म्हणजे जेवढे खिरीला लागतील इतपतच घेतलेले आहेत। तुम्हाला पण तुमच्या अंदाजानुसार जितकी खीर करायची आहे त्या अंदाजानुसार घ्यायचे। मी हे बारीक कापून घेतलेत। आता हे आपल्याला तुपावर चांगले परतून घ्यायचे आहेत, म्हणजे अगदी थोडंसं लालसर ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तुपावर भाजून घ्यायचे आहेत। यातील जो कच्चापणा असतो तो सुद्धा निघून जातो आणि थोडेसे ड्रायफ्रूट कधीही थोडेसे असेच ड्राय भाजून घेतले तरी चालतात किंवा तुपावर भाजून घेतले तरी सुद्धा चालतात। म्हणून आपण इथे सुरुवातीला आता हे भाजून घेऊयात। तुम्ही पाहत असाल याचा कलर थोडाफार चेंज झालेला आहे। आता आपल्याला जास्त वेळ यामध्ये ठेवायचं नाहीये। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। याच्या आधी देखील मी राईस खीर म्हणजे तांदळाची खीर मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी शेअर करेन। त्याचबरोबर ही जरा वेगळ्या पद्धतीची आहे। त्याचबरोबर आता पितृपक्ष चालू होणार आहे आणि पितृपक्षामध्ये तांदळाच्या खिरीचा जास्त करून मान असतो, त्यामुळे इथे आपण ही वेगळ्या पद्धतीची थोडीशी राईस खीर बनवलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही प्रकारात या कधी स्वीट खायची इच्छा झाली तर अशा पद्धतीने तुम्ही खीर बनवू शकता। आता आपण ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत कढईमधून। या कढईमध्येच आपण 2 टीस्पून इथे मी तूप घालून घेते आहे। आता यामध्ये मी 2 टेबलस्पून लांब बासमती तांदूळ आहे। हा मी थोडासा ओलसर म्हणजे कपड्याने पुसून घेतला आहे तो, कारण मी इथे धुतलेला वापरलेला नाही आहे, म्हणून मी ओलसर कपड्याने थोडासा पुसून घेतला आहे आणि तो या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मी इथे फक्त 2 टेबलस्पून राईस घेतलेला आहे। तुम्हाला म्हणजे खीर जितकी बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही वापरू शकता। मला इथे फक्त चौघांसाठी खीर बनवायची असल्यामुळे मी इथे 2 टेबलस्पून हा म्हणजे जास्तीत जास्त 1/4 कपला थोडंसं कमी असं मी तांदूळ हे इथे घेतलेलं आहे आणि इथे मी थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे तांदूळ मध्यम आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हा लांब बासमती आहे, एवढ्यासाठी लांब बासमती घेतला की काही खिरीमध्ये तुम्ही पाहिले असेल लांब बासमती दिसायला पण छान दिसतो, इवन हा शिजल्यानंतर एकसारखा होतो आणि असा शिजला तरी सुद्धा तो अख्खा तसाच राहतो, म्हणून मी इथे लांब बासमतीचा वापर केलेला आहे। आता इथे मी कोणत्याही प्रकारचं फुल क्रीमचं असं दूध वापरलेलं नाही आहे। मी गरम दूध, ते सुद्धा गाईचं दूध आहे, फक्त मी उकळवून घेतलेलं आहे साध्या पद्धतीने, म्हणजे नेहमी आपण कसं गरम दूध तापवून घेतो त्या पद्धतीने मी इथे तापवून घेतलेलं आहे। इथे आटवायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण इथे तांदूळ शिजत घालणार आहोत, त्यासाठी दूध सुद्धा आटणार आहे आणि आपला तांदूळ सुद्धा आपोआपच शिजला जाणार आहे। आता
इथे दुधाचं प्रमाण म्हणाल तरी मी इथे 1 लिटर दूध घेतलेले आहे। आणि आपण आता याच्यामध्ये जे सुक्या मेव्याचे काप आपण थोडेसे फ्राय करून घेतले होते ते घालून घेऊया आणि मध्यम आचेवर ही खीर आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे। याचे म्हणजे तांदूळ आपल्याला पूर्णपणे यातील शिजला गेला पाहिजे, अशा पद्धतीने आपण झाकण ठेवून अधूनमधून हलवत शिजवून घेऊया। इथे आपण लगेच साखर किंवा तुम्ही इथे शेवटी जरी गूळ वापरलात तरी सुद्धा चालतं, लगेच घालून घ्यायचं नाही तो सुद्धा, कारण तांदूळ आहेत ते शिजले गेले पाहिजेत। आता आपण जे भिजवलेले तांदूळ होते ते मिक्सरमध्ये घालून थोडेसे आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया। याच्यामध्येच आपले काजू देखील आहेत, त्यामुळं ही अगदी थिक अशी पेस्ट तयार होईल आणि ती आपण नंतर घालायचे ते मी तुम्हाला दाखवेनच। पहा, अशा पद्धतीने मी इथे हे तांदूळ आणि काजूची ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपण थोडासा राईस पाहूया शिजला का ते बघूया। पहा, मस्त असा लांब सडसडीत असा हा तांदूळ मस्त दिसतोय आपल्या खिरीमध्ये। अजून थोडासा कच्चा आहे, अजून थोडा वेळ आपण हे असंच शिजत ठेवूया। तुम्ही दुधाचा कलर पहा, आपोआपच आटत चालले असल्यामुळे कलरसुद्धा खूप छान येतो खिरीला आणि अगदी क्रीमी टेक्स्चर येतं या खिरीला आणि चवीलासुद्धा खूपच छान लागते। जर तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये बराच वेळ जाईल तर हे जे आपण आता कढईमध्ये मिश्रण घेतलेले आहे तेच तुम्ही कुकरमध्ये घालून अगदी 2 ते 3 शिटी करून घेतलात तरीसुद्धा चालतं। आता पहा, आता तांदूळ आपला शिजत आलेला आहे म्हणून याच्यामध्ये आपण जे मोगरा बासमतीचं जे मिश्रण तयार करून घेतलं होतं, काजू आणि तांदळाचं पेस्ट करून घेतली होती ती घालून घेतलेली आहे आणि आता याच्यावर मिक्स करून घेतलेलं आहे। थोडा वेळ हलवून घ्यायचं आहे। थोडंसं अजून राहिलं होतं म्हणून मी त्याच्यात परत थोडंसं दूध घालून घेऊन आता याच्यामध्ये मी शिजवून घेते आहे। मी इथे 1/4 कप साखर वापरलेली आहे, कारण माझ्याकडे जास्त गोड खाल्लं जात नाही, त्यामुळे मी इथे 1/4 कपच साखर वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साखर वापर करू शकता। आता थोडा वेळ हलवून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला परत असंच झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही थिकनेस पाहू शकता खिरीचा। ज्यावेळी आपण पेस्ट घालू त्यावेळी आपोआपच खीर खूप छानरित्या अशी एकदम घट्ट अशी तयार होते आणि खिरीला असा एकसंधपणा येतो। 1 टीस्पून वेलची पूड घालून घेतलेली आहे। त्याचबरोबर मी आधीच दूध ज्यावेळी गरम करून घेतले होते त्याचवेळी मी थोडेसे थोड्याशा दुधामध्ये मी केसर भिजवून ठेवले होते, ते सुद्धा मी या खिरीमध्ये घालून घेतलेले आहे। त्यामुळे अगदीच आपली खीर खूपच सुंदर तयार होणार आहे, शिवाय टेस्टला सुद्धा खूप छान आहे। तुम्ही अगदी एकसंध अशी ही खीर तयार होते। 5 ते 10 मिनिट आपल्याला अगदी मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी आपला तांदूळ जो आपण मोठा घातलेला होता तो शिजत आलेला होता आणि हे जी पेस्ट घातलेली आहे ती सुद्धा खूप छानरित्या शिजत आलेली आहे। मस्त अशी घट्टसर खीर तयार होते। टेक्स्चर पहा या खिरीचं, कुठेही तुम्हाला असं थोडंसं असं वेगळं वाटणार नाही, एकसंध अशी खीर तयार होते। बऱ्याचदा तांदळाची खीर म्हणलं की एकीकडे दूध आणि एकीकडे तांदूळ असं होत असतं, पण आज जर तुम्ही अशा पद्धतीने खीर तयार केलीत तर खूपच छान तयार होते। आता आपली खीर तयार झालेली आहे। मी राहिलेले ड्रायफ्रूटसुद्धा याच्यावरती घालून घेतलेत। आता ती आपण सर्व करूया। पहा, त्याचबरोबर तुम्ही देखील अशा पद्धतीने खीर करून पहा, कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्थ खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा। धन्यवाद।